नमस्कार विद्यार्थी मित्रो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष आहोत. तर आज आपण पाहणार बघा इयत्ता 10वीचा पार्ट 2 मधील एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 5.1 मधील गणित. तर चला लगेच पाहूया आपण. पहा पहिलं गणित आहे बघा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द ईच ऑफ द फॉलोइंग द पेअर्स ऑफ पॉइंट. म्हणजे तुम्हाला ह्या दोन बिंदूमधील रेषेचा चढ काढायचा आहे. बघा. तर डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच बघा डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्र. अंतराचं सूत्र वापरायचं आपल्याला. अंतराचं सूत्र बरोबर सूत्र काय? वर्गमुळामध्ये x2 - x1 y2 - y1 कंसाचा वर्ग हे सूत्र आहे. मग बघा आता इथं a आणि b चे निर्देशांक दिले आहे आपल्याला. a चे निर्देशांक आहेत 2 आणि 3 आणि b चे निर्देशांक 4 आणि 1. तर x1 बरोबर काय? ह्याला x1 म्हणा, ह्याला y1, ह्याला x2 y2 मी इथं ऑलरेडी दिलेला आहे. तर बघा वर्गमुळामध्ये ॲज इट इज किमती ठेवायचं असेल तसं. x2 किती दिलेला आपल्याला बघा? 4 आहे. 4 म्हणजे x1 किती आहे? 2 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा? 1 मायनस y1 3 कंसाचा वर्ग. बघा इथं 4 मधून 2 गेले, 2 उरले, 2 चा वर्ग अधिक इथं मायनस 2 चा वर्ग. बघा 2 चा वर्ग 4 आणि 2 चा वर्ग 4. किती आलं बघा? 4 + 4 8. आता 8 हे वर्गाच्या बाहेर येत नाही, पण त्याचे 2 भाग करता येतात आपल्याला. एक वर्ग संख्या आणि एक साधी संख्या. 4 दुनी 8 म्हणजे 4 बाहेर आला म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 2. याला ABचं डिस्टन्स AB. तसंच दुसरं एक्झाम्पल आहे बघा. P चे निर्देशांक आहेत बघा -5 आणि 7 आणि Q चे निर्देशांक आहेत 1 -1, 3. x1 y1 ऑलरेडी मी लिहून ठेवलेलं आहे. आता जसं तसं आपण सूत्रामध्ये किमती टाकू द्या. x2 किती दिलं आहे पहा इथं? x2 आहे -1 फॉर्म्युल्यामधलं मायनस. x1 दिलं आहे बघा -5 हे -5 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे बघा? 3 दिलं आहे आपल्याला 3 मायनस y1 आहे 7 कंसाचा वर्ग. -1 जसं तसं मायनस मायनस प्लस म्हणजे 5 कंसाचा वर्ग प्लस 7 मधून 3 गेले किती उरले? 4 -4 कंसाचा वर्ग. आता बघा इथं +5 आहे -1 म्हणजे 4 चा वर्ग अधिक इथे -4 चा वर्ग. 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग -16 म्हणजे 16 आलं त्याचं उत्तर. मग याला आलं बघा 32. मग आता याच्यामधून 2 फोड करायचे. एक साधी संख्या एक आणि वर्ग संख्या म्हणजे 16 दुनी 32 म्हणजे बघा इथं वर्गमुळाच्या बाहेर आला हा 4 वर्गमुळामध्ये 2. तर डिस्टन्स PQचं किती आलं बघा? अंतराचं सूत्र बरोबर 4 वर्गमुळामध्ये 2. तर चला पुढचं गणित पाहूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. पहिले आता तिसरं. आता R चे निर्देशांक आणि S चे निर्देशांक दिलेत बघा. सूत्रामध्ये जसं तसं किमती ठेवू आपण. x2 दिलेला आहे बघा आपल्याला 0 मायनस x1 आहे 0 कंसाचा वर्ग अधिक y1 पहा y2 किती दिलाय बघा 5/2 -3 कंसाचा वर्ग. याचं केलं तर 0 चे आन्सर अधिक ह्याला 5/2 मायनस मायनस प्लस म्हणजे 3 बघले 1 कंसाचा वर्ग. आता तिरपा गुणाकार करा फ्रॅक्शनचा. 5 अधिक 3 दोन्ही 6 छेद 2 1 2 कंसाचा वर्ग म्हणजेच पहा 6 आणि 5 11/2 कंसाचा वर्ग. 11 चा वर्ग 121 2 चा वर्ग 4. आता हे वर्गमुळाच्या बाहेर येऊन कारण हे दोन्ही वर्ग संख्या आहेत म्हणजे 11/4 याला डिस्टन्स RS. तसंच 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया आपण. L आणि M चे निर्देशांक दिलेत बघा. L चे निर्देशांक आहेत 5, -8 आणि M चे निर्देशांक आहेत -7 आणि -3. तर बघा अंतराचं सूत्र हे मराठीत दिले मी तुम्हाला समजण्यासाठी. x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 हे सूत्र आहे आपलं. आता x2 ची व्हॅल्यू किती आहे बघा? -7 जसं तसं ठेवा मायनस x1 किती आहे? 5 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे? -3 मायनस y1 किती आहे? -8 कंसाचा वर्ग. पहा
मायनस मायनस प्लस म्हणजे 7 आणि 5 किती येते बघा ते 12 मायनस 12 कंसाचा वर्ग अधिक -3 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे 8 कंसाचा वर्ग 12चा वर्ग येतो 144 प्लस 8 मधून 3 गेले किती उरतात 5 म्हणजे 5चा वर्ग. दुसऱ्या स्टेप मध्ये लिहून तुम्ही 144 अधिक 25. तर ह्या दोघांची जर बेरीज केलं तर किती बघा 144 प्लस 25 म्हणजे 169. बघा 169 कोणत्या तरी संख्येचा वर्ग, कोणत्या संख्येचा वर्ग आहे बघा 13चा वर्ग आहे, म्हणजेच वर्ग म्हणजे बाहेर आल्यानंतर 13. तर डिस्टन्स एल एम, डिस्टन्स एल एम चं उत्तर किती येते बघा डिस्टन्स एल एम बरोबर 13. हे आपलं फायनल उत्तर. तर चला लगेच 5 गणित पाहूया. 5 टी चे निर्देशांक मध्ये -3 आणि 6, आर चे निर्देशांक 9,10. आपला डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलेला आहे ऑलरेडी. आता याच्यामध्ये फक्त आपण किमती टाकूया. बघा x2 ची व्हॅल्यू किती आहे बघा. आता x1 म्हणजे -3, y1 म्हणजे 6, x2 म्हणजे 9 आणि y2 म्हणजे -10. x2 दिलेलं आहे आपलं बघा 9 मायनस x1 आहे -3 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे बघा -10 मायनस y1 आहे 6 कंसाचा वर्ग. पहा मायनस मायनस प्लस होते 9 मायनस मायनस म्हणजे 9 प्लस 3 कंसाचा वर्ग अधिक इकडं मायनस मायनस 10 म्हणजेच -10 आणि -6 कंसाचा वर्ग. आता 9 अधिक 3 किती होते पहा 12चा वर्ग अधिक इकडं -16चा वर्ग. तर 12चा वर्ग किती आहे 144 प्लस 16चा वर्ग 256. आता या दोघांची जर बेरीज केला आपण तर किती येते बघा 400 येते. आता 400 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा आहे 20चा म्हणजे 20 म्हणजे डिस्टन्स टी आर किती आलं आपलं 20. आता शेवटचा बघा पहिल्या क्वेश्चन मधलं बघा x1 बरोबर आहे -7/2, y1 बरोबर 4, इकडे x चे निर्देशांक आहेत x2 बरोबर 11, y2 बरोबर 4. आता म्हणजे आपण किमती सरळ सूत्रामध्ये टाकूया आपण. x2 दिलेला आहे आपलं बघा x2 किती आहे 11 मायनस x1 आहे बघा -7/2 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे बघा 4 मायनस y1 आहे 4 कंसाचा वर्ग. आता बघा मायनस मायनस प्लस होईल 11 मायनस मायनस म्हणजे 11 प्लस 7/2. इथं 11च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो कंसाचा वर्ग आणि इकडे याचं पूर्ण 0 कंसाचा वर्ग. याचं काही व्हॅल्यू होणार नाही. पहा आता याचा तिरपा गुणाकार करा 11 दोन्ही 22 अधिक 7 1 7 छेद 1 2 2 म्हणजे 22 प्लस 27 किती आला बघा 31. सॉरी 31 नाही 29 भागिले 2 कंसाचा वर्ग. बघा कंसाचा जर वर्ग जर केलं असंही करते बघा 29 भागिले 2 गुणिले 29 भागिले 2 म्हणजे दोघांपैकी एक बाहेर काढला बाहेर दोघं वर्ग संख्या म्हणजेच 29 भागिले 2 याचं उत्तर फायनल उत्तर आहे. वर्गमुळामध्ये 29 भागिले 2 एक मिनिट असं लिहू आपण डायरेक्ट त्याचा वर्गमुळामध्ये 29 भागिले 2 कंसाचा वर्ग वर्ग कॅन्सल झाला तर उरलं काय फक्त 29 भागिले 2 हे आपलं फायनल उत्तर. पण डिस्टन्स WX चे उत्तर आले बघा 29 भागिले 2.